मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत फौजदारी स्वरूपाचे जजमेंट लिहित असताना काय काळजी घ्यायला हवी आणि मोस्ट पर्टिक्युलरली आज आपण पाहतोय की जजमेंट ऑफ कन्व्हिक्शन म्हणजे ज्यामध्ये आपण आरोपीला शिक्षा देतोय अशा केसमध्ये ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द जजमेंट कसं असावं ह्याची आपण चर्चा करतोय. तर ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द जजमेंटकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा आपण प्रॉसिक्युशनची स्टोरी लिहितो जजमेंटची सुरुवात करत असताना त्यावेळी आरोपी जर एक असेल तर आरोपीचं पूर्ण नाव जजमेंटच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये म्हणजे फॅक्ट्समध्ये सुरुवातीला एकच वेळा घ्यायचं. त्यानंतर त्याला संबोधन करत असताना द अॅक्युज्ड एक आरोपी असेल तर प्रत्येक वेळी त्याचं नाव कुठेही नमूद करायचं नाही. तसंच विटनेस संदर्भात सुद्धा एखाद्या विटनेसचं वेळोवेळी आपल्याला उल्लेख करावा लागत असेल तर एक वेळ फक्त त्याचं नाव लिहा, त्यानंतर मात्र PW1 PW2 अशा पद्धतीनं आपण त्याला नमूद करायचं. आता आरोपींच्या बाबतीत अनेक वेळा चुका काय घडतात की द अॅक्युज्ड नंबर 1 असं लिहिलं जातं. तर आर्टिकल A&D हे जे असतात हे कसे वापरायचे ह्याचे नियम आहेत. जेव्हा आपण फक्त अॅक्युज्ड असं रेफरन्स देतो एकाच आरोपीचा तेव्हा द अॅक्युज्ड ठीक आहे, परंतु जेव्हा नंबर ऑफ अॅक्युज्ड असतात उदाहरणार्थ 4-5 आरोपी आहेत तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला पूर्ण नाव प्रत्येक आरोपीचं लिहावं लागेल. अॅक्युज्ड नंबर 1 सो अँड सो त्याचं पूर्ण नाव, अॅक्युज्ड नंबर 2 सो अँड सो, प्रत्येकावर काय एलिगेशन्स आहेत वेगवेगळे ते आपण सगळे लिहावे लागतील. आणि त्यानंतर जेव्हा आपण संबोधित करतो त्यावेळी द अॅक्युज्ड नंबर 1 असं कधी लिहायचं नाही. अॅक्युज नंबर 1 फक्त एकच, कारण आपण तिथं नंबर स्पेसिफिक लिहितोय. जेव्हा नंबर लिहित असतो तेव्हा द आर्टिकल लागत नाही. तोच नियम सिव्हिलला सुद्धा आहे. द प्लेंटिफ द डिफेंडंट तुम्ही लिहा, परंतु जेव्हा प्लेंटिफ्स एकापेक्षा जास्त असतात तेव्हा प्लेंटिफ नंबर 1 असं म्हणायचं, द प्लेंटिफ नंबर 1 म्हणायचं नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु हे ग्रॅमॅटिकली सुद्धा थोडंफार आता हल्ली बघितलं जातं म्हणून हे जाणून बुजून मी नमूद करतोय. आता येऊ आपण जजमेंट ऑफ कन्व्हिक्शन मध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे. तुम्हाला फॉर्मॅट माहिती आहे आता क्रिमिनल जजमेंटचा की पहिल्यांदा आपण चार्ज काय आहे ते मेन्शन करतो, प्रॉसिक्युशन स्टोरी मेन्शन करतो, पॉइंट्स फॉर डिटर्मिनेशन म्हणतो आपण की फॉलोइंग पॉइंट्स आर बाय माय डिटर्मिनेशन. जेव्हा आपण पॉइंट्स फॉर डिटर्मिनेशन करतो त्यावेळी चार्ज जो आहे त्याच्या अनुषंगानं पॉइंट डिटरमाइन करायला हवा. आणि मग आपण सगळ्यात शेवटी जेव्हा कन्क्लुजनला येतो की बाबा आपल्याला त्याला पनिशमेंट द्यायची आहे त्यावेळी अॅक्यूज मस्ट बी हर्ड ऑन द क्वांटम ऑफ पनिशमेंट हा पॅराग्राफ कधीही चुकवायचा नाही. त्याच्यापूर्वी तुम्हाला 313 बद्दलचा एक पॅराग्राफ घ्यावा लागेल. आय हॅव रेकॉर्डेड द स्टेटमेंट ऑफ अॅक्युज्ड अंडर सेक्शन 313 ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. द डिफेन्स ऑफ द अॅक्युज्ड इज म्हणून त्याचा जो डिफेन्स आहे तो घ्यायचा. तो पॅराग्राफ झाल्यानंतर मग सगळा एव्हिडन्स आपण आधारित की आय हॅव कम टू द कन्क्लुजन दॅट द अॅक्युज्ड इज लायबल फॉर द ऑफेन्स फॉर द ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 380 ऑफ इंडियन पिनल कोड. हिअर आय वुड लाईक टू हिअर द अॅक्युज्ड ऑन द क्वांटम ऑफ पनिशमेंट. मग तिथं पॉज करायचे आणि त्याच्याबद्दलचे 4 वाक्य घालायचे की आय हॅव हर्ड द अॅक्युज्ड अँड हिज ॲडव्होकेट अँड ऑल्सो प्रॉसिक्युशन ऑन द क्वांटम ऑफ पनिशमेंट. प्रॉसिक्युशननं काय सांगितलं की तो जर हॅबिच्युअल ऑफेंडर असेल तर त्याला शिक्षा जास्त करावी वगैरे वगैरे त्यांचं नमूद करायचं. आरोपीच्या बाजूनं बाबा ही इज द ओनली मेंबर ऑफ हिज फॅमिली, अर्निंग मेंबर ऑफ हिज फॅमिली, ही इज यंगर, दिस इज हर फर्स्ट ऑफेन्स अँड देअर आर चान्सेस ऑफ हिज रिफॉर्मेशन अँड देअर फॉर लेसर पनिशमेंट इज टू बी गिव्हन. हे जे काही त्याच्याबद्दलचं आर्ग्युमेंट त्यानं केलेलं आहे ते तुम्ही नमूद करा. त्यानंतरचा पॅराग्राफ मग शेवटी की बाबा त्याला आपल्याला ह्याचा बेनिफिट प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्टचा बेनिफिट का नाही दिला त्याच्याबद्दलचे 1-2 वाक्य करा आणि मग इन द रिझल्ट आय प्रोसीड टू पास द फॉलोइंग ऑर्डर. आता ही ऑर्डर ऑफ कन्व्हिक्शन जेव्हा आपण करतो त्यावेळी ऑर्डर अशी यायला हवी. द अॅक्युज्ड इज कन्व्हिक्टेड फॉर द ऑफेन्सेस पनिशेबल अंडर सेक्शन 380 अँड 457 ऑफ द इंडियन पिनल कोड वाइड सेक्शन 248 सबक्लॉज 2 ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. दुसरा पॅराग्राफ असा येईल द अॅक्युज्ड इज सेंटेन्स्ड
to suffer rigorous imprisonment for 2 years and to pay a fine of ₹1,000 in default to suffer rigorous imprisonment for 1 month in respect of the offense punishable under section 380 of the Indian Penal Code. पुढचा पॅराग्राफ असा येईल, the accused is sentenced to suffer rigorous imprisonment for 3 years and to pay a fine of ₹1,000 in default to suffer rigorous imprisonment for 1 month in respect of the offense punishable under section 457 of Indian Penal Code. आता जेव्हा असं आपण एकापेक्षा जास्त गुन्ह्याखाली त्याला आपण शिक्षा करतो तेव्हा स्पेसिफिकली नमूद केलं पाहिजे की द सबस्टांटिव्ह सेंटेन्सेस शाल रन कॉन्करंटली. म्हणजे आपण काय केलेलं आहे की 380 साठी त्याला वेगळी शिक्षा दिली, 457 खाली वेगळी शिक्षा दिली, परंतु त्या शिक्षा ह्या एकाच वेळी जर सुरू झाल्या भोगायला तर त्या कॉन्करंटली म्हणतात त्याला. तर त्याच्याबद्दल मात्र स्पेसिफिकली लिहिलं पाहिजे. पुन्हा आपल्याला सेट ऑफची तरतूद माहित आहे हे सुद्धा तपासणाऱ्याला समजावं यासाठी आपण काय म्हटलं पाहिजे, सेट ऑफ बी ग्रँटेड टू द अक्युज्ड फ्रॉम 10 जानेवारी 2011 ते 6 जानेवारी 2012 वाईड सेक्शन 428 ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. म्हणजे जेवढ्या काळामध्ये तो जेलमध्ये होता तेवढ्या काळापर्यंतचा त्याला सेट ऑफ सुद्धा आपण तारखा नमूद करायच्या तिथं, वेग लिहायचं नाही की सेट ऑफ बी ग्रँटेड. ते कुणी बघायचं किती दिवस होता काय, ते जजची जबाबदारी आहे की तो किती दिवसापासून जेलमध्ये आहे आणि किती दिवसाचा सेट ऑफ द्यायचा आहे, कारण तो एक मूलभूत अधिकार असल्यासारखा आहे सेट ऑफ. तर सेट ऑफ बी ग्रँटेड टू द अक्यूज फ्रॉम सो अँड सो डेट टू सो अँड सो डेट अंडर सेक्शन टाकणं महत्वाचं आहे 428 ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. त्यानंतर येईल कलम कुठलं की जे काही आता हे चोरीची केस आहे 480 म्हटल्यानंतर 380 म्हटल्यावर, तर जे काही त्याच्याकडून सीज केलेले आर्टिकल्स आहेत, फॉर एक्झाम्पल द सीज्ड गोल्ड रिंग अँड सिल्वर ब्रेसलेट बी रिटर्न टू, तिथं नाव टाकायचं, टू दी कंप्लेनंट, जो फिर्यादी आहे त्याची ती वस्तू जी जप्त झालेली आहे चोराकडनं ती त्याला दिली पाहिजे. अँड द सीज्ड आयरन बार बी कॉन्फिस्केटेड टू द स्टेट आफ्टर अपील पिरियड. त्याच्याकडनं आयरन रॉड त्यानं दरोडा टाकलेला आहे, 457 प्रमाणे घरात प्रवेश केला आहे, मारहाण करून त्यानं ते हे लुटलेलं आहे त्याचं ते सोनं वगैरे, अशी केस आहे समजायचं. मग त्यातला जो आर्टिकल आहेत फिर्यादीला द्यायचे आहेत ते फिर्यादीला द्यायचे आणि हे जे हत्यार वगैरे आहेत ते कॉन्फिस्केटेड टू द स्टेट करायचे. तर अशा प्रकारे आपल्याला त्या आणि मग अक्यूज जेव्हा आपण कन्व्हिक्शन करतो तेव्हा हे मस्ट आहे की अक्यूज टू सरेंडर दी बेल बॉन्ड्स, अक्यूज टू सरेंडर हिज बेल बॉन्ड्स असं त्याला लिहायला पाहिजे त्याच्या जजमेंटमध्ये आपण, कारण इथं बेल बॉन्ड कॅन्सल करत नाही, आपण त्याला शिक्षा करतोय. तर या सर्व गोष्टींची काळजी जी आहे ती आपल्याला जजमेंट लिहिताना घ्यायची आहे. म्हणजे आता आपण काय काय पाहिलं बघा, जेव्हा आपण कन्व्हिक्शन करतो तेव्हा ही इज कन्व्हिक्टेड फॉर द ऑफेन्स म्हणतोय, ऑफ द ऑफेन्स नाही. एकापेक्षा जास्त सेक्शन्स खाली शिक्षा करत असेल तर वेगवेगळ्या नंतरच्या पॅराग्राफमध्ये कुठल्या कुठल्या कलमाखाली किती किती शिक्षा दिली हे सेपरेटली लिहिलं पाहिजे. त्या सर्व शिक्षा ज्या आहेत त्या कॉन्करंटली त्यानं भोगायच्या आहेत हे लिहिलं पाहिजे. सेट ऑफ द्यायची तरतूद लिहायला पाहिजे, 428 कलम यावं. त्यानंतर शेवटी त्याचं बेल बॉन्ड कॅन्सलेशनचं यावं. मुद्देमालचं आर्टिकलचं तुम्ही काय केलंय ते जर तुमच्या जर ऑर्डरमध्ये नमूद केलेलं असेल तर तुमचं जजमेंट दिसायला एकदम छान दिसेल आणि ते तिथं तुम्हाला चांगले मार्क पडतील. जजमेंट क्रिमिनलचं लिहित असताना असं बऱ्याच वेळा बाहेर येऊन म्हणतील की बाबा मी ऍक्विट केलं, तू काय केलं. ऍक्विट कन्व्हिक्शन हा प्रश्न नाहीये, तुम्ही काय त्याला वापरले. जर तुम्हाला लेटेस्ट कुठले सायटेशन मिळत असतील तर त्याचा योग्य ठिकाणी वापर करा. फॉर एक्झाम्पल एखादा आता इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स बद्दल जर काय प्रॉसिक्युशननं दाखल केला असेल की बाबा तिथं सीसीटीव्ही मध्ये दिसून आले त्यानं चोरी करताना वगैरे, तर त्याचा प्रामुख्याने उल्लेख करा की सीसीटीव्हीचं जे फुटेज आहे ते कसं प्रूव्ह केलेलं आहे, त्याला 65B सर्टिफिकेट लावलंय का, त्याला एक्झिबिट दिलंय का आणि तुम्ही त्याच्यावर का रिलाय झालाय, त्याच्यात आरोपीचा चेहरा व्यवस्थित स्पष्ट दिसलाय का, त्याच्यातून काय साबित होतंय. अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थितपणा जर तुमच्या जजमेंटमध्ये लेटेस्ट तरतुदीनुसार दिला तर तुमचं जजमेंट हे प्रभावी दिसेल. म्हणजे जजमेंट लिहित असताना फॅक्ट्स कपल्ड विथ द लॉ, डिस्कशन ऑफ फॅक्ट्स
अलॉंग विथ द प्रिव्हेलिंग लॉ, एव्हिडन्स ऍक्ट, इंडियन पिनल कोड, CRPC, मॅन्युअल, ह्या सगळ्यांच्या तरतुदीचं रिफ्लेक्शन आपल्याला 40 ते 45 मिनिटाच्या जजमेंट रायटिंगमध्ये दिसून आलं पाहिजे. मॅक्झिमम तरतुदी तुम्हाला यायला पाहिजेत. तुम्ही काय काय त्यामध्ये वापरलेलं आहे, कंप्लेनंटला तुम्ही नुकसान भरपाई दिली आहे का, याचा सुद्धा विचार केला जातो. तर नुकसान भरपाईची तरतूद पाहिली पाहिजे की बाबा फाईन अमाऊंट रिकव्हर केलेला आहे, त्यातनं फिर्यादीला इतका नुकसान भरपाई म्हणून आम्ही देतोय. तर ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही जजमेंटमध्ये उल्लेख प्रामुख्यानं केला पाहिजे आणि त्याकरता तरतुदी वाचून घ्या पहिलं. फक्त माझं लेक्चर ऐकून तुम्ही काही हे करू नका. 428 मी म्हणले तर 428 कलम तुम्ही प्रत्यक्ष पाहायलाच हवं. आता जेव्हा आपल्याकडे प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट आहे आणि तो अडॉप्ट केलेला आहे, तर तुम्हाला प्रोबेशन 360 कडे जाण्याची गरज नाहीये. CRPCच्या प्रोबेशनची त्याच्यामध्ये तरतूद आहे CRPC मध्ये, पण जर प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट आपण अप्लाय करतोय तर त्यातल्या तरतुदीनुसार प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्टच्या बेनिफिट्स द्या. अशा प्रकारे तुम्ही जजमेंट जर लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क पडू शकतील. डिफरन्स जो आहे तुमचा परीक्षेमध्ये तो जजमेंट रायटिंग आणि एसे रायटिंग यामध्येच तुमचं खरं मेरिट लागणार आहे. त्यामुळे जजमेंट रायटिंगकडे चांगलं लक्ष द्या. आणि सर्वात शेवटी तुम्हाला एक आव्हान करतोय की तुम्हाला माझे जे व्हिडिओ आहेत ते जर पुन्हा पुन्हा आपल्याला कधी टाकले काय माहित नाही, हे कळत नाही, त्यासाठी जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन येतं की बाबा हे नवीन व्हिडिओ आलेला आहे. हा माझा आजचा 5वा व्हिडिओ आहे. तर तुम्ही याचा चांगला लाभ घ्या, चांगला अभ्यास करा. धन्यवाद.